महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. आज पुन्हा 2 दिवसातून ब्लॉगिंगला सुरुवात आणि मी आमच्या केळीच्या बागेत आले, कारण की आमची एक केळ आले, 7-8 दिवस झाले आले. ही पहा किती केळी आलेत, सोन केली आहे ही. पण आमची ही केळी पहिल्यांदाच आले. 5 आहेत केळीची झाडे, त्यामुळे माहीत नाही की आता केळफूल आले. आता त्यातली केळी सर्व निघून झाली. मग हे केळफूल तोडायचं की नाही, कोणाला तरी विचारायला लागेल, कारण मला काही माहीत नाही. कारण आमची पहिल्यांदाच आले. हे आता पूर्ण त्याच्यातून केळी निघून झाले, तर इथे ती पूर्ण सुकलेत. मग केळफुलाची भाजी करतात ना, तर ते काढायचं का तसंच ठेवायचं, बघू विचारून कोणाला तरी. इतकंच आले, पहिल्यांदाच आले ही. बघा किती यांची मस्ती चालली, यांना सोडलेत तर. आम्ही सर्व बोलतो सॅमी गरीब आहे, सॅमीला थोडा डोळ्यांचा प्रॉब्लेम झालाय, तर थोडा कमी दिसतंय. मस्ती करायला 1 नंबर आहे. शेरू पण काय 1 नंबरच आहे मस्ती करायला. बघा, गप्प बसायचं तर मस्ती चालली त्यांची. शेरू या आधी तर किती जोर जोरात मस्ती करत होते. मी व्हिडिओ करणार चालू, त्याला समजला मस्ती बंद आणि गप्प बसली होती. आता परत चालू केली मस्ती. आमच्या शेरूच्या अंगावर असे काले काले डाग आहेत. अंघोळ धुतली ना पूर्ण दिसतात, त्याच्या पोटावर आहेत तसे. डोळ्याला पण त्याचा डाग आहे एक, मस्त दिसतो. पण ठीक सत्य आहे ना शेरू. सॅमीला पॅरालिसिस झाला होता, तर आता बरोबर झाला तो, औषध देऊन. मेडिकलमधून औषध आणलं होतं, आता बरोबर चालतो. नाही तर आधी वाकडा वाकडा चालत होता, आता एकदम बरोबर चालतो. एवढे आहेत ना, त्यांना आवाज दिलेला समजतो. पुढे ये, इकडे ये, जा असे बोललं तरी त्यांना समजतो. जा बज्जा जागेवर जा. हा कोंबड्यांच्यावर डोक धरून आहे. बघ सॅमी पाठीमागून वार करतो. कलर पण आम्हाला कसे भेटलेत ना शेरू सॅमीचे, ब्लॅक अँड व्हाईट किलरी जोडी. शर्यत लावायची का शेरू सॅमी? शेरू जिंकेल शर्यत लावली तर. लुडो पण झोपला होता. झोपून उठतो काय, जेवतो काय, परत येऊन बसतो काय. काय रे लुडो? लुद्या माझे लुडो काय करत? कशा बसलाय आमच्या शेट? कारण की इकडे माझी भाग्य झोपले. वाजलेत सकाळचे 9:30, तरी पण आमची भाग्य झोपले. आणि लुडो तिला राखणदार बसलाय. आता तरी एवढ्या लांब बसलाय, नाही तर तिच्या कडला लगत जाणार. माझ्या पिलू येतो, माझ्या पिलू. बाबू टाली दे. टिंग 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 टिंग. बच्चा काय रे, दमला का? मी काय तुम्हाला इकडे आणलंय का काय? हां, आलेत माझ्या मागे. चला तिकडे. हे बाई आणि कसं माखले. शिरसेमी जा, जेवायला देणार आहे जा. तोंड कसा केलाय, ची. आता आंघोळ धुवायला लागेल रे. ची ची ची. जास्त आंघोळ धुतल्यावर पण केस गळतील असे डॉक्टरने सांगितलंय.
तिकडे केळी दाखवायला गेली आणि येताना असं काहीतरी गवतातून गेला, साप गेला की सरडा गेला तेच समजलं नाही नक्की. खूप फास्टमध्ये गेला. सरडा तर नाही, सापच होता तो. एवढी घाबरली का डायरेक्ट घरात. पण नक्की तर काही दिसलं नाही, सावली तर पडली नसेल त्याच्यावर. काय होता काय माहिती, एवढा फास्टमध्ये गेला की मी पाहायला तो जास्तच पुढे गेला होता. साप आमची ते येतात असं म्हणण्यापेक्षा आम्हीच एवढ्या इकडे आलोत ना. कधी कधी येतात साप. मागे एकदा मांडवामध्ये आला होता साप. तेव्हा कसं हे वालू वगैरे आणलेली, तर त्यामध्येच आला असेल, कारण की ती वालू पसरली होती तेव्हा याई अशी गोळा करून ठेवली आणि त्याच रात्रीला साप आला होता. तो पण शेरूच्या समोर. मी इथे भांडी घासत होती तेव्हा शेरू भुकला, तर पाहते तर साप होता. फोडसा होता, फोडसा. शेरू भुकला म्हणून आम्हाला समजलं, नाही तर आम्हाला काही समजलं नसतं. शेरू, सेल्फी शेरू. गुणाचा आहे माझा शेरू. त्यासाठी अशी कुत्री मांजरं असलं की ती कशी लगेच समजतं की साप आले की नाही. कुत्रा लगेच भुंकतो ना. आणि मांजर जर असली घरात तर मांजर साप अडवून ठेवते, त्याच्याबरोबर खेळत बसते. शेरू, सॅमी आणि लुडोकडे पाहिलं ना की एक वेगळीच अशी त्यांच्या नजरेतून माया दिसत असते. नुसतं त्यांना आवाज जरी दिला ना तरी ते शेरू, सॅमी आणि लुडो असे पाहतात की एखाद्या व्यक्तीची कशी आपल्याला माया असते, तसे ते शेरू सॅमीकडून अशी नजर असते. बाबा किती माया. पाहायचे का आता तुम्हाला? शेरू, शेरू इकडे बघ. शेरू, हा आला. काय कसं बघतो आमच्या शेरू? बघू. सॅमी, है. शेरू गाणं बोल त्याला, सॅमीला. मेरा भाई तू मेरी जान है. आणि आमच्या भाग्या मॅडम उठल्या आता 9:15 वाजता. रात्री लेट झोपते आणि मग लेट उठते. शेरू सॅमीचं जेवण चालू आहे. जेवायला दिलंय. शेरूचं झालंय, सॅमी जेवते. सकाळी सकाळी भंगारवाला आला होता, पण आता भंगारच नाही द्यायला काही. आधी नव्हती मी भंगार देत, आता ठेवते जमा करून, म्हणजे घरातलाच. कारण की नाहीतरी असं प्लास्टिकच्या डब्या वगैरे खाऊ असला तर असतात ना प्लास्टिकचा डब्बा, किंवा कसल्या बॉटल, औषधांच्या बॉटल, असं आपलं घरातलं खिडूक मिडूक. मग ते एकदम भरून ठेवलं की मग भंगार दिला की काहीतरी वस्तू येतेच ना त्यामध्ये. काही कांदे बटाटे वगैरे येतात किंवा पैसे देतात. पण मी पैसे नाही घेत आणि कांदे बटाटे पण नाही घेत. भंगार झाला असेल त्यामध्ये थोडी पैशांची भर टाकून काहीतरी वस्तू घ्यायची. ती एक आठवण राहते, कारण की हां मी ही वस्तू भंगारावर घेतली. डब्बा, टोप वगैरे असं 50-100 रुपयाची भर घालायची आणि मग ते भंगारमध्ये येते एक वस्तू. कशी आहे आयडिया? कारण की काही ना काहीतरी डब्या वगैरे यांचं भंगार गोळा होतच. मी आता पापड लागते. होतंय का मोठा आजच्यात? मोबाईल ग बाये. खेळण्यातला लाटणा घेतलाय. आमच्या भाग्याने वरती कपडेच नाही घातले, त्यामुळे भाग्याला दाखवणारच नाही. किती मोठा केला काय पापड, अजून मोठा होईल तो. असा लाटू. आणि हा मी लाटला. मग तो दे मला, बघते मी. नाही, पापड लाटायला असा रेषांचा लाटणा घ्यायचा. मग काय होतं बाबू? ठुसठुशीत होतो. ठुसठुशीत नाही, मग अशा रेषा पापडाला येतात. एवढे भाग्याने वाळत घातली ना पापड बाय. मी आता पापड वाळत टाकते. एवढे पापड वाळत टाकून झाले
किती मोठा पापड लाटलाय. हो, आता बघा माझ्या भाग्याने किती मोठा पापड लाटलाय. पापड तर तिला कधीपासूनच लाटता येतात, कारण की ती चपाती लाटते ना. चपाती पण किती मोठी लाटते ना भाग्य आमची. एवढा पोलपाटार का तुझ्या. हो हो, एवढी मोठी चपाती लाटते भाग्या, पोलपाटा एवढी. आणि आता पापड लाटला, बास जास्त पातळ होईल. झाले पापड लाटून 2 किलोचे. मस्त आज जेवायला बनवले मूग डाळीचा खिचडी भात, त्यावर असं गरमागरम तूप. हे बाहेरचं तूप आहे, मी घरी बनवलेलं संपलं. पापड आणि लोणचा आणि सालीवाली जी मूग डाळ असते तिचा खिचडी भात केलाय आज ना भाग्या. आमच्या शाळेतला. शाळेतली नाही, विकतची डाळ आहे ती दुकानातली. आमच्या घरावर नाही मन चाललाय. सगळ्यांच्याच घरावरून जातो. संध्याकाळ झाली, लुडोला पाहिजे दूध, भाग्याला पाहिजे चहा. आणि मला पाहिजे कोकम सरबत. मी तिला बोलली ऊन आहे, कोकम सरबतच घे ना, तर नको बोलते. आता एवढा ऊन असतो की 6 सव्वा 6 झाले तरी ऊनच असतो बाहेर. नको म्हणते. चहा घेतला बनवून. 3 कॅन झाले असे छोटे कोकम सरबतचे. छोटे नाही तरी मोठेच आहेत, 1000 ml चे. ह्या उन्हाळ्यात अजून एक होणार वाटतंय. भाग्या, तू जिथे उभी आहे ती एरिया कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. कृपया मस्ती करू नको. हो. नक्की का? हो. हो. माझे मिस्टर असे कॅमेरे पण बसवतात. तुम्हाला कोणाला बसवायचे असतील तर यांना नक्की सांगा, डिस्काउंट दिला जाईल. आसपास बसवायचे असले तर बसवतील, आमच्या गावापासून जवळपास असले तर. आमच्या घरी बसवलेत ते पण यांनीच बसवलेत. आज कशेलेला बसवायला गेलेत कॅमेरे. आता वाजलेत संध्याकाळचे 7. दिवाबत्तीची वेळ झाली. दिवाबत्ती झाली की मग जेवणाचा टाइम. आमची भाग्या सकाळी लेट उठली, त्यामुळे लेटच आंघोळ धुतली ना. आमच्या भाग्याला एवढा आलस आलाय. आता तो गाणं आलाय ना, तो गाणं आलाय तुला माहितीये का? अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आलस मला आलेला आहे. वेगळा असा काही नाही आणि युनिक पण असा काही नाही. भाग्याचा आलस जुनाच आहे. अंगणवाडी होती तेव्हा बरोबर आमची भाग्या लवकर आंघोळ धुवायची, कारण ती 10:30 वाजता जायची. तर तिचं म्हणणं लगेच उठल्या उठल्या आंघोळ नाही करायची. हा, पण कधी कधी उठल्या उठल्या लगेच आंघोळ धुवायची असते, खूप घाई होते. बरोबर का? व्हिडिओ बनवायला कुठे उभं राहू तेच समजत नाही, कारण की घराचं साहित्य असं आणलंय ना, अर्ध मांडवात ठेवलंय, अर्ध बाहेर, त्यामुळे अशी बाजूला अशी अडचण दिसते. कुठे उभं राहू तेच समजत नाही. आता मी पायरीवर बसले आणि ते काही अजून आले नाही, तसेच अंजपला जाणार आहेत. छोटे भाऊ आहेत, त्यांच्या मित्राचं त्या दिवशी लग्न झालं, पण आम्ही काही गेलो नव्हतो लग्नाला. तर त्यांची तर आता सत्यनारायणाची पूजा आहे आज, तर मग हे तिकडूनच तसेच जाणार आहेत. आता येतील. इकडे शेरू सॅमीचं जेवण घातलंय, एकीकडे आम्हाला भात घातलाय आणि ही मूग मटकीची आमटी करायची. एकदा सकाळपासून ब्लॉगिंगला सुरुवात केली ना की ब्लॉग बरोबर होतो. नाहीच म्हटलं करायची व्हिडिओ तर काही होत नाही. म्हणून म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आमटी बनवायला घेतली. ती तुम्हाला दाखवते, थांबा. अयो, 3रा झालंय संध्याकाळी. अयो, रात्रीचे झालंय. हा बघा, यो पण ते थोडंच केलं, कारण उंड पुडलं नव्हतं आम्हाला. फ्लॅश लाईटला लावून केलं मी. इथे गेलो ना. आता येईल बघ.
कसा दिसतोय बघ वाघ्या. त्याचा केशरी कलर असा सेम वाघ दिसला असा घरी पिल्लू होता तसा. वावलोलीला बसू दे त्याला निवांत झोपलाय. दमलंच आहे पिल्लू माझा. लुडो ए लुडो दमवला दीदीने तुला. झोपू दे. झोपला तो फॅन चालू इथे. लुडो शेट आई काय 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 साडीवर मस्ती झाली. आता आमचे बाबा कसे आलेत अजून ते आले नाही. आणि आमच्या भाग्याने तयारी पण केली नाही. मी बोलली तयारी कर ना तुला. तयारी करू चल. 9:30 वाजता आमचे बाबा आले. आणि मग भाग्य काय करते आता. खेळतो. खेळते. खेळते बोल. खेळते. हो. इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.